संकल्प. स्क्रीन विजिबल आहे, सगळ्यांना दिसतंय टेक्स्ट बरोबर. ओके. दोन मिनिटं वाट बघूया आपण कोण जॉईन होतंय का, नाहीतर मग आपण स्टार्ट करूया. ओके, तर आपण सुरुवात करूया आता. लास्ट लेक्चर पर्यंत आपण 10.7 पॉइंट पर्यंत आपण आलो होतो, तर तिथपासून आपण आज स्टार्ट करूया. मध्ये बरीच गॅप झाली, तर सगळ्यांनी एकदा मागचा टॉपिक एकदा रिवाइज करून घ्या, एकदा डोळ्या खालून घालून घ्या काय काय आहे. आता आपण पॉइंट नंबर 10.7 लिक्विफिकेशन of gases and a critical constant. Most of the gases behave like a ideal gas at a high temperature. For example, the pressure volume curve of a CO2 gas at 50 degrees Celsius is like the ideal Boyle's law curve. As the temperature is lowered, the pressure volume curve shows a deviation from the ideal Boyle's law curve. At a particular value of a low temperature, the gas get liquefied at a certain increased value of pressure. For example, CO2 gas liquefies at 30.98 degrees Celsius and 73 atmospheric pressure. This is the highest temperature at which liquid CO2 can exist. Above this temperature, howsoever large the pressure may be, liquid CO2 cannot form. म्हणजे काय, ह्या 39.98 डिग्री सेल्सिअसला आणि 73 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला त्या CO2 गॅस हा लिक्विफाय होतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही प्रेशर वाढवा किंवा टेम्परेचर वाढवा, परत CO2 फॉर्म मध्ये लिक्विड CO2 परत फॉर्म होत नाही. Other gases also show similar behavior. Above the critical temperature, a substance exists only as a gas. म्हणजे त्याच्या क्रिटिकल टेम्परेचर नंतर तो जो कोणताही सबस्टन्स असेल तो गॅस म्हणूनच एक्झिस्ट होतो. द मोलर व्हॉल्यूम ॲट अ क्रिटिकल टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल व्हॉल्यूम. जो मोलर व्हॉल्यूम असतो त्या क्रिटिकल टेम्परेचरला त्याला काय म्हणतात, मोलर. त्या जो मोलर व्हॉल्यूम असतो त्याला काय म्हणतात, क्रिटिकल व्हॉल्यूम, VC. द प्रेशर ॲट अ क्रिटिकल टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल प्रेशर. म्हणजे जो व्हॉल्यूम असतो त्याला क्रिटिकल व्हॉल्यूम म्हणतात, आणि तो त्या प्रेशरला, जे प्रेशर असेल क्रिटिकल टेम्परेचरच्या इथे, त्याला क्रिटिकल प्रेशर असं म्हणतात. आता ह्या जे खाली टेबल दिले आहेत त्याच्यामध्ये क्रिटिकल प्रेशर्स आणि क्रिटिकल
टेम्परेचर ही दिलेली आहे. क्रिटिकल व्हॉल्यूम, क्रिटिकल टेम्परेचर आणि क्रिटिकल प्रेशर ही प्रत्येक गॅसची त्या टेबलमध्ये दिलेली आहेत. फ्रॉम टेबल नंबर 17, it is seen that the gas that we came across in everyday life, namely nitrogen and oxygen, have critical temperature values much below 0 degree Celsius and their critical pressure values are high. म्हणजे ज्या नॉर्मल आपल्या गॅसेस आहेत, नायट्रोजन, ऑक्सिजन, त्यांचं क्रिटिकल टेम्परेचर हे 0 डिग्रीपेक्षा सुद्धा खूप कमी आहे आणि त्यांचं प्रेशर हे खूप जास्त आहे. Consequently, liquefaction of oxygen and nitrogen requires compression and cooling. त्यामुळे जर तुम्हाला ऑक्सिजन किंवा नायट्रोजन हा लिक्विफाय करायचा असेल, त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल, तर तुम्हाला त्याचं कंप्रेशन करायला लागतं किंवा त्याला कूल करायला लागतो. तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजन लिक्विडला तुम्हाला तो ऑक्सिजन नायट्रोजनला तुम्हाला आयदर तो कूल आणि कंप्रेस करायला लागतो जर तो तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये पाहिजे असेल तर. The critical temperature values of CO2 nearly equals the room temperature. However, its critical pressure value is very high. The CO2 exists as a gas under ordinary condition. Ordinary condition मध्ये CO2 गॅस हा लिक्विड स्टेट मध्ये द CO2 एक्झिस्ट ॲज अ गॅस. जो CO2 आहे तो गॅस ऑर्डिनरी कंडिशन मध्ये ॲज अ गॅस प्रेझेंट असतो. Study of pressure volume curves of various gases at a different temperature reveals that under certain conditions the substance changes completely from gaseous to liquid state or liquid to gaseous state without having coexistence of two state. म्हणजे आयदर गॅस हा पूर्ण लिक्विड मध्ये कन्वर्ट झालेला असतो किंवा लिक्विड हे पूर्ण गॅस मध्ये कन्वर्ट झालेले असतात. दोन्ही स्टेट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतात. In other words, there are continuity between the gaseous and liquid state. This continuity is recognized by using the term fluid and fluid for either gas or liquid. Under these conditions, liquid is just a very dense gas. Liquid and a gas can be distinguished from each other only when the fluid is at the temperature of below critical temperature. म्हणजे लिक्विड आणि गॅस हे डिस्टिंग्विश केव्हा करता येतील, जेव्हा जे फ्लुइड असेल ते क्रिटिकल टेम्परेचर पेक्षा कमी असेल तेव्हा ते ॲज अ गॅस किंवा लिक्विड असे तुम्हाला डिस्टिंग्विश करता येतील. कळलंय सगळ्यांना काय क्रिटिकल प्रेशर, क्रिटिकल टेम्परेचर? आर्या, समीर? ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत 10.8 लिक्विड स्टेट. लिक्विड स्टेट इज द इंटरमिडिएट स्टेट बिटवीन सॉलिड अँड गॅसियस. हे सगळ्यांनाच माहिती आहे. असं कन्व्हर्जन कधीही आपलं सॉलिड, लिक्विड आणि गॅस असं असतं. त्यामुळे लिक्विड ही इंटरमिडिएट स्टेज बिटवीन सॉलिड अँड गॅस. Molecules of a liquid are held together by moderately strong intermolecular forces and can move about within the boundaries of the liquid. जे मोलिक्युल असतात, आपण आता सुरुवातीला स्टेट ऑफ मॅटर बघितलं तेव्हा जेव्हा आपण बघितलं की सॉलिड मध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस हे जास्ती असतात, लिक्विड मध्ये त्याच्यापेक्षा थोडे वीक असतात आणि गॅसेस मध्ये जास्त वीक असतात, कारण त्यांचा इंटरमोलिक्युलर डिस्टन्स जसं स्टेट बदलत जाते तसं इंटरमोलिक्युलर डिस्टन्स वाढत जातं. सॉलिड मध्ये एकदम कमी इंटरमोलिक्युलर डिस्टन्स असतं, एकदम क्लोजली बाउंड झालेले असतात एकमेकांना मॉलिक्युल. तसंच वॉटरमध्ये थोडे
वेगवेगळे असतात आणि गॅसेसमध्ये अजून जास्त डिस्टन्स असतं. त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हे एकदम जास्त वीक असतात. तेच इथे लिहिलंय. Molecules of a liquids are held together by the moderately strong intermolecular forces and can move about within the boundary of the liquid. ते लिक्विडची जी बाउंड्री असेल त्यामध्ये ते मूव्ह होतात. As a result, liquid possesses properties such as fluidity, definite volume, and a ability to take shape of the bottom of the container. त्यामुळेच लिक्विडला कोणत्या प्रॉपर्टी आहेत तर फ्लुइडिटी, फ्लो होतं लिक्विड. नंतर काय तर त्याला डेफिनेट व्हॉल्यूम असतो आणि थर्ड प्रॉपर्टी कोणती तर ते कंटेनरचा जो बेस असतो त्याचा शेप घेतो बॉटम ऑफ द कंटेनर इन विच इट इज प्लेस. ज्याच्यात तुम्ही ठेवाल त्याच्यात तो तुमचा बॉटमचा शेप हा अक्वायर करणार. जर तुमचा त्रिकोणी असेल कंटेनर तर तो त्याचा त्रिकोणी शेप हा करेल. As a result, liquid possesses such as fluidity, definite volume, and the ability to take the shape of the bottom of the container in which it is placed. Different liquids are characterized by their quantitative properties such as density, boiling point, freezing point, vapor pressure, surface tension, and viscosity. We will look at some of these properties in the following sections. म्हणजे काय ह्या लिक्विडच्या वेगवेगळ्या क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी आहेत. डेन्सिटी, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट, वेपर प्रेशर, सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटी. आता ह्यातल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण डिटेलमध्ये खालच्या सेक्शनमध्ये बघणार आहोत. तर पहिली प्रॉपर्टी आहे वेपर प्रेशर. आता आपण बघूया वेपर प्रेशर म्हणजे काय. मॉलिक्युल्स ऑफ अ लिक्विड have a tendency to escape from its surface to form vapor about it. This is called as a evaporation. Evaporation process सगळ्यांना माहितीच आहे. When a liquid is placed in a closed container, when the liquid is placed in a closed container, it undergoes evaporation and vapor form undergo condensation. जेव्हा क्लोज कंटेनर मध्ये असेल तेव्हा काय होणार आहे त्याचं इव्हॅपोरेशन होणार आहे आणि परत कंडेन्स होणार आहे त्या वेपर. At equilibrium, the rate of evaporation and the rate of condensation are equal. The pressure exerted by the vapor in the equilibrium with the liquid is known as a saturated vapor pressure or simply a vapor pressure. आता इक्विलिब्रियमला काय असतं रेट ऑफ इव्हॅपोरेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन. म्हणजे इव्हॅपोरेट व्हायचा रेट आणि कंडेन्स व्हायचा वेपर रेट हा इक्वल असतो. द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर इन इक्विलिब्रियम, आणि तेव्हा जे प्रेशर एक्झर्ट होतं इक्विलिब्रियम मध्ये त्यालाच आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर किंवा ओनली व्हेपर प्रेशर. द व्हेपर प्रेशर ऑफ द वॉटर इज ऑल्सो कॉल्ड एज अ ॲक्वियस टेन्शन. व्हेपर प्रेशरलाच काय म्हणतात तर ॲक्वियस टेन्शन असं म्हणतात. स्कीमॅटिकली व्हेपर प्रेशर इज एक्सप्लेन इन द. आता हे फिगर मध्ये तुम्हाला सरफेस टेन्शन, तुम्हाला ॲक्वियस टेन्शन किंवा व्हेपर प्रेशर हे स्कीमॅटिकली दाखवलेलं आहे. आता हे क्लोज वेसल आहे. क्लोज वेसल मध्ये ह्याच्यामध्ये बिकर मध्ये वॉटर आहे, लिक्विड आहे. आता तुम्ही हे बघू शकता एकाच वेळी वरती जो बाण आहे त्या इव्हॅपोरेट झालेल्या वेपर्स आहेत आणि खाली जो बाण आहे त्या कंडेन्स झालेल्या वेपर आहेत. आणि इक्विलिब्रियम म्हणजे काय तर रेट ऑफ कंडेन्सेशन इज इक्वल टू रेट ऑफ इव्हॅपोरेशन. ही जेव्हा स्थिती असेल त्याला आपण इक्विलिब्रियम स्टेट म्हणणार आहोत. आणि तेव्हाचं जे प्रेशर असतं त्या प्रेशरला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड व्हेपर प्रेशर किंवा सिम्पली व्हेपर प्रेशर. कळलंय व्हेपर प्रेशर काय आहे. संकल्प, आर्या, समीर.
कळलंय सगळ्यांना काय वेपर प्रेशर, ॲक्वियस टेन्शन म्हणजे काय, वेपर प्रेशर म्हणजे काय? ओके. नाऊ फॅक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशर. आता वेपर प्रेशरला कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात? तर फर्स्ट, नेचर ऑफ द लिक्विड. लिक्विड हॅव्हिंग रिलेटिव्हली वीक इंटरमोलिक्युलर फोर्सेस पजेस हाय वेपर प्रेशर. ज्या लिक्विड मध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस हे वीक असतात त्यांच्यामध्ये वेपर प्रेशर जास्त असतं. दीज आर कॉल्ड ॲज अ व्होलाटाईल लिक्विड्स. फॉर एक्झाम्पल, पेट्रोल इव्हॅपोरेट्स क्विकली दॅन मोटर ऑइल. आता वॉटर आणि तुम्हाला एक्झाम्पल घ्यायचं झालं तर वॉटर आणि मिथॅनॉल. आता मिथॅनॉल मध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस हे जास्त वीक असतात, त्यामुळे ते मिथॅनॉल हे इझिली इव्हॅपोरेट होऊन जातं. म्हणूनच त्यांना काय म्हणतात? व्होलाटाईल लिक्विड्स. व्होलाटाइल्स म्हणजे काय? ज्यांचा बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी आहे, त्यामुळे ते तुमच्या रूम टेम्परेचरलाच इव्हॅपोरेट होऊन जातात. म्हणून आपण म्हणतो की पेट्रोलचं झाकण, गाडीचं झाकण उघडं नाही ठेवायचं, नाही तर पेट्रोल तुमचं गाडीतलं सगळं उडून जाईल. तेच आहे लिक्विड ऑफ नेचर ऑफ लिक्विड, म्हणजे लिक्विडच्या ज्या लिक्विड हॅव्हिंग रिलेटिव्हली वीक इंटरमोलिक्युलर फोर्सेस पजेस हाय वेपर प्रेशर, दीज आर कॉल्ड ॲज अ व्होलाटाईल लिक्विड्स. त्यालाच आपण व्होलाटाईल लिक्विड्स असं म्हणतो. नंतर नेक्स्ट जो आहे तो टेम्परेचर. When the liquid is gradually heated, its temperature rises and its vapor pressure increases. हे कोणालाही हे एकदम कॉमन सेन्स आहे. जर तुम्ही वॉटरला हीट केलं तर वॉटरला हीट केल्यावर काय होणार आहे? वेपर जनरेट होणार आणि त्याचं वेपर प्रेशर हे वाढणार आहे. तीच प्रॉपर्टी, when the liquid is gradually heated, its temperature rises and its vapor pressure increases. And third, unit. वेपर प्रेशर इज मेजर्ड. आता हे दोन फॅक्टर झाले. आता आपलं नेक्स्ट काय बघायचं आहे तर युनिट. वेपर प्रेशर कशामध्ये मोजतात ते. वेपर प्रेशर इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ मॅनोमीटर. द मोस्ट कॉमन युनिट फॉर वेपर प्रेशर इज टॉर. 1 टॉर इज इक्वल टू 1 मॅनोमीटर. 1 नॅनोमीटर Hg. For example, water has a vapor pressure of approximately 20 torr at a room temperature. तर हे कशामध्ये मोजतात वेपर प्रेशर? तर मॅनोमीटर मध्ये. आणि मोस्ट कॉमन युनिट ऑफ वेपर प्रेशर इज टॉर. आणि 1 टॉर म्हणजे किती? 1 मिलीमीटर Hg. फॉर एक्झाम्पल, वॉटर हॅज अ वेपर प्रेशर ऑफ approximately 20 torr at a room temperature. कळलं सगळ्यांना वेपर प्रेशर पहिली प्रॉपर्टी लिक्विडची? ओके. आता नेक्स्ट प्रॉपर्टी, सरफेस टेन्शन. Many phenomena such as capillary rise of liquid, spherical shape of liquid drop are due to the property of the liquid called as a surface tension. बऱ्याच चित्रामध्ये बघितलं असेल तुम्ही की नळातनं पडणारा जो ड्रॉप आहे तो स्फेरिकल दाखवतात. त्याला एक विशिष्ट शेप असतो. तो शेप कशामुळे असतो? तर वॉटरची जी प्रॉपर्टी आहे ज्याला सरफेस टेन्शन असं म्हणतात, त्या सरफेस टेन्शनमुळे त्याला तो स्पेसिफिक शेप असतो, स्पेरिकल शेप. सरफेस ऑफ द लिक्विड ऍक्ट ॲज अ stretch membrane. The particle in the bulk of the liquid are uniformly attracted in all directions, and the net force acting on the molecules present inside the bulk is zero. But the molecules at the surface experience a net attractive force towards the interior of the liquid, or the force acting on the molecules on the surface are imbalanced. Therefore, liquid have a tendency to minimize their surface area. Surface tension is a temperature dependent property. Surface tension ही काय आहे?
टेम्परेचर डिपेंडंट प्रॉपर्टी आहे. वेन अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर लार्ज, सरफेस टेन्शन इज लार्ज. सरफेस टेन्शन डिक्रीजेस ॲज अ टेम्परेचर इन्क्रीजेस. सरफेस टेन्शन मध्ये काय होतं, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जेव्हा जास्त असतात तेव्हा सरफेस टेन्शन हे जास्त असतं, आणि जेव्हा टेम्परेचर जास्त असतं तेव्हा सरफेस टेन्शन हे कमी असतं. म्हणजेच काय, टेम्परेचरशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. With increase in a temperature, kinetic energy of the molecule increases, so intermolecular forces of attraction decreases and thereby surface tension decreases. मगाशी आपण बघितलं की अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त असले की सरफेस टेन्शन जास्ती असतं. आता जेव्हा तुम्ही टेम्परेचर वाढवता तेव्हा काय होतं, तर कायनेटिक एनर्जी ऑफ जी असते ती वाढते, आणि कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे इंटरमोलिक्युलर फोर्सेस हे इंटरमोलिक्युलर जे अट्रॅक्शन असतं ते डिक्रीज होतं, आणि ते डिक्रीज झाल्यामुळे ते डायरेक्टली प्रपोर्शन असल्यामुळे सरफेस टेन्शन सुद्धा डिक्रीज होतं. The force acting per unit length perpendicular to the line drawn on the surface of the liquid is called as a surface tension. The force acting per unit length perpendicular to the line drawn on the surface of the liquid is called as a surface tension. आता surface tension चा युनिट काय आहे, तर surface tension is measured in SI unit Newton per meter, denoted by Greek letter gamma. न्यूटन पर मीटर मध्ये सरफेस टेन्शन हे मेजर करतात. आता ऍप्लिकेशन ऑफ सरफेस टेन्शन. Cleaning action of the soap and detergent. The cleaning action of the soap and detergent is due to the lowering of interfacial tension between the water and oily substances. Due to lower surface tension, the soap solution penetrates into the fiber, surrounds the oily substance and wash it away. आता हे क्लिनिंग सरफेस टेन्शनमुळे, आता हे एक ऍप्लिकेशन आहे जे तुम्ही सर्फॅक्टन्स वापरता, रिन, एरियल, विरियल, ही जी सगळी सोप डिटर्जंट जे वापरता त्यांची ती प्रॉपर्टी कशी आहे, तर क्लिनिंग ऍक्शन ऑफ सोप, तर म्हणजे ते ऍक्ट कसं होतं, तर ते सरफेस टेन्शन हा त्याच्या मागे जो फिनॉमिना आहे तो सरफेस टेन्शन हा आहे. Cleaning action of a soap and detergent is due to the lowering of interfacial tension between water and oily substance, due to which lower surface tension, तो जो सोप आहे, सोप सोल्युशन पेनिट्रेट्स इनटू द फायबर, ते फायबर मध्ये पेनिट्रेट होतं आणि त्या ऑइली सबस्टन्सला सराउंड करतं आणि वॉश आउट करून टाकतं. तर हे पहिलं ऍप्लिकेशन झालं. आणि सेकंड, इफिकसी ऑफ toothpaste, mouthwashes and nasal drops is partly due to the presence of substance having a lower surface tension. This increases the efficiency of their penetrating action. वरच्यामध्ये पण पेनिट्रेटिंग ऍक्शन होती, फायबरमध्ये तुमचं जे आहे सोप डिटर्जंट ते त्याच्यामध्ये फायबरमध्ये पेनिट्रेट होतं आणि त्याच्यानंतर ते ऑइली ह्याला सराउंड करून ते वॉश आउट करतं. तसंच दातामध्ये तुमच्या पेनिट्रेट हे करण्याची ह्यांचे जे ह्याच्यामध्ये आहे तुमचे माउथ वॉश किंवा टूथपेस्ट आहे, ती पेनिट्रेटिंग ऍक्शन पण त्याच्यामुळेच असते. तर ही दोन झाली ऍप्लिकेशन सरफेस टेन्शनची. आता नेक्स्ट आहे व्हिस्कॉसिटी. हे आधी कळलंय सगळ्यांना, सरफेस टेन्शन. कळलंय का सगळ्यांना सरफेस टेन्शनचा पॉइंट? ओके.
समीर तुझा व्हिडिओ बंद कर, व्हिडिओ चालू झालाय. ओके, आता नेक्स्ट आहे लास्ट पॉइंट ह्या चॅप्टर मधला, तो आहे व्हिस्कोसिटी. ॲज नोटेड अर्लियर, लिक्विड्स हॅव अ टेंडन्सी टू फ्लो. आपण बघितले फ्लुइडिटी असते, लिक्विड हे फ्लो होतं, त्याची टेंडन्सी प्रॉपर्टी आहे ती. Viscosity measures the magnitude of internal friction in the liquid or a fluid to flow as a measured by the force per unit area, resulting uniform flow. Different layers of liquids flow with a different velocity. This is called as a laminar flow. Hence, here the layer of the molecule in the immediate contact of the fixed surface remains stationary. The subsequent layers slip over one another. Strong intermolecular forces obstruct the layer from slipping over one another, resulting in a friction between the layers. Viscosity is the force of friction between the successive layers of the flowing liquid. It is also the resistance to the flow of the liquid. Viscosity म्हणजेच काय? Viscosity is the force of friction between the successive layers of the flowing liquid. आणि त्याला दुसऱ्या शब्दात काय तर इट इज ऑल्सो द रेजिस्टन्स टू द फ्लो ऑफ लिक्विड, म्हणजे अडथळा रेजिस्ट करतं त्या फ्लोला. When the liquid flows through a tube, the central layer has the highest viscosity, whereas the layer along the inner wall in the tube remains stationary. Stationary म्हणजे काय? Steady stateला. This is a result of viscosity of the liquid. Hence, a velocity gradient exists across the cross section of the pipe or tube. Viscosity is a temperature dependent property. ओके संकल्प, बघ जेवढं समजतंय तेवढं. लास्ट पॉइंटच राहिलाय विस्कॉसिटी. विस्कॉसिटी इज अ टेम्परेचर डिपेंडंट प्रॉपर्टी. विस्कॉसिटी ही काय? टेम्परेचरवर डिपेंड आहे. विस्कॉसिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. Viscosity also depends on the molecular size and a shape. आता विस्कोसिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली प्रपोर्शनलचा अर्थ काय? जेवढं टेम्परेचर जास्ती विस्कॉसिटी कमी, आणि जेवढी विस्कॉसिटी आणि जेवढं टेम्परेचर कमी तेवढे विस्कॉसिटी जास्त. म्हणूनच ते इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजेच विरुद्ध. एक वाढलं की दुसरं कमी, दुसरं वाढलं की ते कमी. उलट, बरोबर उलट व्हायला पाहिजे. Viscosity also depends on the molecular size and a shape. Viscosity ही molecular size आणि shape वर पण डिपेंड आहे. Larger molecules have more viscosity, and a spherical molecules offers the least resistance to flow and therefore are less viscous. Greater the viscosity, slower is the liquid flow. जेवढी विस्कॉसिटी जास्त तेवढा लिक्विडचा फ्लोएबिलिटी, त्याची जी फ्लुइडिटी आहे ती जे फ्लो होण्याची प्रॉपर्टी आहे ती कमी होते. जेवढं जास्त विस्कॉसिटी तेवढा त्याचा स्लो फ्लो म्हणजे त्याची वाहण्याची क्षमता ही कमी असते. Unit. Viscosity is expressed in terms of coefficient of viscosity eta. त्याचा सिंबल बघा. It is defined as the degree to which
fluid resists flow under an applied force measured by the tangential tangential frictional force per unit area per unit velocity gradient when the flow is laminar. SI unit of velocity coefficient is Newton second per square meter. न्यूटन सेकंद पर स्क्वेअर मीटर. इथे तुम्हाला ब्रॅकेट मध्ये दिलेलं पण आहे त्याचा फुल फॉर्म. इन सीजीएस युनिट, in CGS system, the unit eta is measured in poise. 1 poise equal to 1 gram per centimeter per second is equal to 10 per kg per meter per second. Illustration of viscosity. Viscosity आता आहे तुम्हाला बघा. Lubricating oil are viscous liquids. Gradation of lubricating oil is done on the basis of viscosity. A good quality lubricant oil does not change its viscosity with the increase or decrease in a temperature. जे लुब्रिकंट आहे, ज्याची तुम्हाला गुड क्वालिटी लुब्रिकंट कसं समजायचं, तर त्याची विस्कॉसिटी ही टेम्परेचरवर त्याचा इफेक्ट, टेम्परेचरमुळे त्याच्यावर काही विस्कॉसिटीवर इफेक्ट नाही झाला पाहिजे, ती कमी किंवा जास्त झाली नाही पाहिजे. Increase blood viscosity than the normal value is taken as an indication of cardiovascular diseases. ब्लडची विस्कॉसिटी वाढली म्हणजेच काय आपण म्हणतो, ब्लॉकेजेस झाले. ब्लॉकेजेस म्हणजे काय होतं, तर त्या रक्ताच्या गुठळ्या ज्या आहेत त्या व्हेनमध्ये अडकतात. म्हणजेच काय, तर ब्लडची विस्कॉसिटी वाढली. विस्कॉसिटी वाढल्यावर त्याला फ्लो होण्यासाठी, आता विस्कॉसिटी वाढली म्हणजे फ्लोला रेजिस्ट झाला, म्हणजे काय, ब्लडचा फ्लो नॉर्मल होणार नाही. आणि मग त्यामुळे काय होतात, तर कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस होतात, कारण त्याच्यातनं प्रॉपर तुमच्या ह्याच्यामधनं ब्लड फ्लो होत नाही. ग्लास पेन्स of old buildings are found to become thicker with the time near the bottom. This is one evidence which indicates that glass is not a solid but a supercooled viscous liquid. आता हा आपला चॅप्टर इथे आज संपलाय. स्टेट ऑफ मॅटर. आता मध्ये बरीच गॅप झाली होती, त्यामुळे मी परत सांगतो की पहिल्यापासून एकदा पुन्हा चॅप्टर एकदा पूर्ण डोळ्याखालून घाला आणि काही अडचण येते का बघा. जर अडचण आली तर मला पुढच्या लेक्चर मध्ये सांगा. आता आपण आज काय नवीन दुसरा चॅप्टर सुरू करणार नाही. तुम्हाला कोणकोणते चॅप्टर झाले ते मला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आपण पुढचा जो चॅप्टर घ्यायचा आहे त्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्याला सुरुवात करू. आत्ताचे आपण लिक्विड स्टेट, लिक्विड प्रॉपर्टीज, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी हे जे पाहिलं त्याच्यामध्ये कोणाला काय नाही कळलंय, जर कळलं असेल तर आपण इथे थांबूया आज आणि नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक पासून आपण सुरुवात करू. ओके ओके देन गुड नाईट एव्हरीवन. नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू विथ अ न्यू टॉपिक. या